कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे वेतन मिळावे यासाठी उभारलेला समान काम समान वेतनाचा अनेक वर्षापासून सुरू असलेला लढा उच्च न्यायालयात धडकला आहे। नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी गुरुवारी सायंकाळी वाशीत आयोजित शेकडो कामगारांच्या निर्धार मेळाव्यात बोलताना दिली। ते पुढे म्हणाले की या मागणीचे दूरगामी आणि देशभरात परिणाम होणार असल्याचे नमूद करत लवकरच उच्च न्यायालयात जाणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे। नवीन कामगार कायदे हे केंद्र सरकारनं 4 कोड लागू केलेले आहेत, परंतु महाराष्ट्रात अद्याप ते रूल लागू झालेले नाहीत। परंतु हे सर्व कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिकेतले जे आहेत ते सर्व कर्मचारी हे जेव्हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट आज ॲक्ट लागू आहे, MRTU ॲक्ट लागू आहेत, त्यांना संरक्षण कामगार कायदे आहेत तेव्हाच कामाला लागलेले आहेत। त्यामुळं या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन हे द्यावं असं महापालिकेचे नेते त्याचप्रमाणे या ठिकाणच्या सर्वच नगरसेवकांचं सर्वांचंच मत आहे की या कर्मचाऱ्यांचं हित आणि कल्याण व्हावं या दृष्टीनंच राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून कायदेशीर पुढची पावलं उचलली जात आहेत। यापूर्वी आम्ही आयुक्तांना महापालिकेच्या भेटलो आहे, महापौरांनाही निवेदन देऊन आलेलो आहे आणि जसं इतर महापालिकांमध्ये समान काम समान वेतन देण्याबाबतचे निकाल लागलेत, मुंबई महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, तसेच तोच निकाल याही पालिकेला लागू करावा याबाबत कायदेशीर राष्ट्रीय श्रमिक आघाडी मागणी पुढे उच्च न्यायालयाकडे करेल। आणि आजच बातमी वाचलेली आहे की जोपर्यंत हे कर्मचारी आत्ता जे कंत्राटीमध्ये मानधनावर काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना सेवेत परमनंट केलं जात नाही तोपर्यंत नवीन भरती करणार नाही असं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयामध्ये महापालिकेनं नवी मुंबई महापालिकेनं दाखल केलं आहे अशी बातमी मी वाचलेली आहे। जर ते सत्य असेल तर त्याचा फायदा मी नक्कीच महापालिकेच्या नगरसेवकांचं, आदरणीय नेते गणेशजी नाईक साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्याच कार्यकालामध्ये हे सर्व कर्मचारी परमनंट होतील याची मला खात्री आहे। त्या अनुषंगानं कायदेशीर राष्ट्रीय श्रमिक आघाडी पुढे आज ठराव केलेला आहे। कायदेशीर न्यायालयान याचिका दाखल करण्याचे अधिकार देखील या कर्मचाऱ्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे पुढील निर्णय आज संघटना निश्चित घेईल। मला खात्री आहे महापालिका नवी मुंबई ही या कर्मचाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल आणि त्यांना यश मिळेल, कारण संवेदना या महापालिकेच्या सर्व नेत्यांच्या या कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहेत। धन्यवाद। कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही मंजुरी आहे। या प्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार संघटनेची भूमिका उच्च न्यायालयात मांडली जाणार आहे। त्यामुळे आमची कामगार हिताची आग्रही मागणी समजून घेतल्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे। त्यामुळे केवळ नवी मुंबई नाही तर राज्यभरातील सर्वच पालिकेतील कंत्राटी कामगारांचे लक्ष त्याकडे लागले आहे। कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक तथा कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी गुरुवारी 9 एप्रिल रोजी सायंकाळी वाशी येथील आर्य समाज सभागृहात आयोजित शेकडो कामगारांच्या उपस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी कामगार संघटनेच्या वतीने व्यासपीठावर रणजित सुतार, अशोक पाटील, विजय राठोड, महेंद्र अनंत पाटील, सुनील रायबोले आदी उपस्थित होते। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, वाशी, नवी मुंबई।
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.